today's topic is modern aspect of dispensing. It is a subpart of second part clinical pharmacy. Okay, in that what we discuss or what we see in first is the patient compliance, second patient non-compliance, third consequences of patient non-compliance, then next role of pharmacist to improving compliance, next advice for use of common medicine, and last medication history. All those points are discussed into this topic. So first point, patient compliance. What is patient compliance? First their definition. According to WHO, patient compliance is defined as faithful adherence by the patient to the prescriber instruction is known as patient compliance. पेशंट कंप्लायन्स म्हणजे काय? WHO ने आपल्याला डेफिनेशन सांगितलेली पेशंट कंप्लायन्सची, का जो पेशंटचा कंप्लायन्स किंवा पेशंटचा रिस्पॉन्स असतो कशासाठी, जेव्हा प्रिस्क्राईब केलेलं असेल फिजिशियननी, डॉक्टरनी एखादी प्रिस्क्रिप्शन आपल्याला पेशंटला लिहून दिलेली असेल, ती लिहून दिल्यानंतर पेशंट त्याचे जे डोस असेल किंवा जी प्रिस्क्रिप्शनमध्ये मेडिसिन दिलेल्या असतील त्या प्रॉपर पद्धतीने घेत आहेत की नाही, किंवा घेतल्यानंतर जो त्यांना थेरप्युटिक इफेक्ट देतोय किंवा जो रिस्पॉन्स भेटतोय त्याला म्हणतात पेशंट कंप्लायन्स. सो नेक्स्ट इज अ फॉर्म्युला फॉर पेशंट कंप्लायन्स. पेशंट कंप्लायन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे, त्यामध्ये पेशंट कंप्लायन्स इज इक्वल टू NPD मायनस NME divided by NPD into 100. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर पेशंट कंप्लायन्स. पेशंट कंप्लायन्स किती झालेला आहे, 100% झाला आहे का नाही, किती झालेला आहे हे या फॉर्म्युल्यामधून आपल्याला कळतं. ओके, सो पर्सेंटेजमध्ये तुम्हाला काय येतात, एक व्हॅल्यू येते. तो सो वेअर ॲज NPDचा फुल फॉर्म काय आहे किंवा त्यामध्ये कोणती व्हॅल्यू पुटअप करायची आहे. NPD इज इक्वल टू नंबर ऑफ प्रिस्क्राईब डोस. जो फिजिशियननी प्रिस्क्राईब केलेला असेल डोस, तो डोसचा व्हॅल्यू त्या NPDच्या ठिकाणी टाकायची. आणि NME मीन्स नंबर ऑफ मेडिकेशन एरर. ओके, दोज व्हॅल्यू इज पुट अप इन टू दॅट फॉर्म्युला अँड लास्ट you got the patient compliance into the percentage. Okay, so patient compliance is over. Next is the patient non-compliance. Okay, so what is the definition of patient non-compliance? Patient non-compliance is defined as fault of the patient for improper use of medication or error occurs during medication is known as a patient non-compliance. म्हणजे पेशंटनी जे प्रिस्क्राईब केलेल्या फिजिशियनने किंवा प्रिस्क्रिप्शनवरती जे इन्स्ट्रक्शन दिलेले असेल किंवा फिजिशियनने जे इन्स्ट्रक्शन त्याला सांगितलेले असतील ते इन्स्ट्रक्शन व्यवस्थितरित्या फॉलो केलेले नाही. ओके, सो त्या रिस्पॉन्सला किंवा त्या पूर्ण प्रोसेसला पेशंट नॉन कंप्लायन्स म्हणतात. ओके, सो नॉन कंप्लायन्स कशामुळे होतो, दोन गोष्टींमुळे होतो आहे, डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे. फर्स्ट, ड्यू टू द फॉल्ट ऑफ पेशंट. ओके, नेक्स्ट ॲप्रोप्रिएट किंवा इनप्रॉपर यूज ऑफ मेडिकेशन और एरर ड्युरिंग मेडिकेशन, किंवा जो डोस घेत असेल किंवा मेडिसिन घेत असेल तेव्हा काही एरर ऑकर्स झाले, त्यामुळे सुद्धा नॉन कंप्लायन्स होऊ शकतो पेशंटचा. दुसरा आहे इनप्रॉपर यूज ऑफ मेडिकेशन होतो. आणि नेक्स्ट इज अ फॉल्ट ऑफ पेशंट. ओके, पेशंट नॉन कंप्लायन्स म्हणजे पेशंट नॉन कंप्लायन्स इज डिफाईन ॲज फॉल्ट ऑफ पेशंट फॉर इनप्रॉपर use of medication or error during medication is known as patient non-compliance. So why non-compliance of patient is occurs? त्याचे परिणाम काय? जर नॉन कंप्लायन्स झाला, पेशंट नॉन कंप्लायन्स झाला, तर त्याचे परिणाम काय आहे किंवा ते कशामुळे होत आहे हे आपल्याला या ठिकाणी आता डिस्कस करायचे. सो कॉन्सिक्वेन्स ऑफ द पेशंट नॉन कंप्लायन्स. अकॉर्डिंग टू WHO, drug must have to produce therapeutic effect, but if drug are not able to produce therapeutic effect, then adverse drug reaction will be occurs. Since the patient are not satisfied on the treatment, WHO नी ड्रगची डेफिनेशन दिलेली. ड्रग काय आहे, ड्रग हा थेरप्युटिक इफेक्ट देतो. ओके,
पण एखाद्या टायमाला ड्रगने थेरापेटिक इफेक्ट दिला नाही, ओके, तर थेरापेटिक इफेक्ट दिला नाही म्हणजे तो ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन देऊ शकतो. ओके, सो ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन दिल्यानंतर त्या पेशंटला जे सॅटिस्फाईड रिस्पॉन्स भेटायला हवा होता, जी क्युअरिंग कॅपॅसिटी किंवा त्याची जी काय असेल, त्यांनी ज्या डिसीजसाठी मेडिसिन त्यांनी कन्झ्युम केलेले असेल, ॲडमिनिस्टर केलेले असेल, सो त्याला सॅटिस्फाईड रिस्पॉन्स किंवा सॅटिस्फाईड ट्रीटमेंट भेटत नाही. ओके, का भेटत नाही, तर नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट दिले, द कन्सिक्वेन्स ऑफ पेशंट नॉन कंप्लायन्स आर फॉलो. फर्स्ट इज अंडर युटिलायझेशन, ओव्हर युटिलायझेशन अँड नेक्स्ट इज मिसलेनियस. ओके, सो आता आपण एक एक पॉईंट हे डिस्कस करू. सो फर्स्ट इज अंडर युटिलायझेशन. व्हॉट इज मीन बाय अंडर युटिलायझेशन? अंडर युटिलायझेशनमध्ये कोणत्या टर्मिनॉलॉजी येतात, का नॉन कंप्लायन्स होतो पेशंटचा, काय चुका करतात पेशंट मेडिसिन घेताना, किंवा काय बॅरियर येतात, ओके, काय इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाही, कोणकोणते इन्स्ट्रक्शन जे आहेत ते फॉलो करत नाही, त्यामुळे हे आपल्याला त्याची जी सॅटिस्फाय रिस्पॉन्स असतो पेशंटला तो भेटत नाही. ओके, सो अंडर युटिलायझेशन इन दॅट फर्स्ट इज इफ फिजिशियन इज अवेअर the underutilization of drug by the patient so that the increase the ADR and allergy. Okay, first काय आहे, if physician is unaware the underutilization of drug by the patient so that increase the ADR and allergy. जेव्हा फिजिशियन प्रिस्क्राईब करतो एखादा ड्रग तेव्हा तोच अनअवेअर असेल किंवा तो पेशंटला सांगत नाही, अवेअर करत नाही, म्हणजे पेशंटला सांगत नाही की कोणता ड्रग कसा घ्यायचा आहे, तुझी ही टॅबलेट ज्या त्याने प्रिस्क्राईब केलेलं आहे त्या प्रिस्क्राईब केलेल्या टॅबलेट कोणकोणत्या पद्धतीने जेवणाआधी घ्यायची आहे, जेवणानंतर घ्यायची आहे, किती टायमाला घ्यायचं आहे, टॉईस डे, BID, TID, व्हॉटेवर, हे जेव्हा पेशंट सांगत नाही, आपला फार्मासिस्ट किंवा फिजिशियन सांगत नाही पेशंटला, त्यानंतर आपल्याला नॉन कंप्लायन्सला फेस करावं लागतं पेशंटला. ओके, दॅन नेक्स्ट इज मिसिंग अ सिंगल डोस फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मे लीड टू अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. सपोज फिजिशियननी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिलेले नाही किंवा दिलेले असतानाही पेशंटनी व्यवस्थित ते फॉलो केले नाही, तर काही वेळेस प्रेग्नन्सीचे जे ड्रग असतात, बरोबर, कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग असतात काही, ते कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग जेव्हा घेत असतात पेशंट, सो एखादा डोस जर मिस झाला त्यांचा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा, तर त्यामुळे काय होऊ शकतात, जी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी होऊ शकते, म्हणजे आपल्याला हवी नसलेले, ओके, त्यामध्ये हवी नसलेली प्रेग्नन्सीला सामोरे जाऊ शकतो आपण ड्यू टू द मिसिंग ऑफ सिंगल डोस ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. एकही डोस जर मिस झाला तर हा बॅरियर किंवा हे तुमचे डिसॲडव्हान्टेज होऊ शकतात तुम्हाला. नेक्स्ट आहे ट्युबरक्लोसिस पेशंट रिक्वायर्ड आयसोनियाझाइड ट्रीटमेंट बट मिसिंग अ सिंगल डोस मे लीड इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ TB. आता ट्युबरक्लोसिस पेशंटसाठी आयसोनियाझाइड हा सर्वात इम्पॉर्टंट ड्रग आहे. जेव्हा ट्युबरक्लोसिसची ट्रीटमेंट कॅरी ऑन होते तेव्हा आयसोनियाझाइडचे वेगवेगळे डोस त्या पेशंटला दिले जातात. ओके, जर एकही डोस मिस झाला त्या पेशंटचा, ओके, ड्यू टू द अनअवेअरनेस ऑफ दॅट पेशंट और किंवा तुम्ही फिजिशियननी व्यवस्थित पेशंटला सांगितलेलं नाही आहे, ओके, पेशंटचा नॉन कंप्लायन्स झाला, त्या बॅरियरमध्ये काय होऊ शकतात, जर एखादा डोस व्यवस्थित घेतला गेला नाही पेशंटकडनं तर TBची किंवा ट्युबरक्लोसिसची जी स्ट्रेंथ आहे, ती कॅपॅसिटी किंवा ट्युबरक्लोसिस जे आहे ते इन्क्रीज होऊ शकते त्या पेशंटमध्ये. ओके, नेक्स्ट इज मिसिंग अ सिंगल डोस ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग लीड एन्झायना पेक्टोरिस. ओके, सेम अबाउट द अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ओके, अंडर युटिलायझेशन इज फिनिश. सेकंड इज द ओव्हर युटिलायझेशन. व्हॉट इज मीन बाय ओव्हर युटिलायझेशन? व्हॉट इट इंडिकेट? मेनी पीपल can take medicine in short duration. Okay, the duration between two doses is less than 5 hours, so lead to ADR. Patient may take double dose than patient may occurs ADR. सपोज डॉक्टरनी सांगितलेलं असेल की ह्या टायमिंगवरती आपण मेडिसिन कन्झ्युम करायचे आहे, ओके, टाईम ड्युरेशन त्यांनी दिलेलं असतं, पण पेशंटच्या निष्काळजीपणामुळे
किंवा पेशंटच्या व्यवस्थित इन्स्ट्रक्शन फॉलो न करण्यामुळे पेशंट काय करतो, ते ड्युरेशनची जी टाईम पिरियड आहे तो काय करतो, तो ओव्हरलॅप करतो. ओके, त्यामुळे काय होतं, ओव्हरडोसिंगचा एक फॅक्टर जनरेट होतो. ओके, ओव्हरडोसिंग म्हणजे डबल डोस होतो पेशंटला आणि त्यानंतर काय होते, ADR क्रिएट होते. यामुळे सुद्धा तुम्हाला जो सॅटिस्फाईड रिस्पॉन्स भेटायला हवा मेडिसिन घेतल्यानंतर, तो रिस्पॉन्स तुम्हाला काय भेटत नाही. ओके, इट गोज इन टू द ओव्हर युटिलायझेशन टर्म. नेक्स्ट इज द मिसलेनियस. Okay, non-compliance occurs due to the improper administration of drug. Improper administration of drug means, suppose antacid tablet have one instruction given by the physician. What is that instruction? Take antacid tablet before meal. ओके, जेवणाआधी आपल्याला अँटासिड टॅबलेट ही काय केलेली असते, प्रिस्क्राईब केलेली असते किंवा घ्यायची असते. ओके, तर तो डोस आपण जर जेवणानंतर घेतला किंवा जेवणानंतर अँटासिड घेतली तर त्याची जी रिॲक्शन आहे किंवा त्याला त्याचा जो सॅटिस्फाईड रिस्पॉन्स आहे तो भेटत नाही आपल्याला, हा एक येतो. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डोस. सपोज लोकल ॲडमिनिस्ट्रेशन असो, लोकल एरियावरती काय ॲडमिनिस्ट्रेशन असो किंवा टॅबलेट असो, आपल्याला वेगवेगळे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपण स्टडी केलेले आहेत. त्या रूटनुसार काही टॅबलेटमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे करायचे असतात. सबलिंग्वल असते, सबक्युटॅनियस, त्याच्यानंतर IV असतात काही. ओके, जर प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन केलं नाही डोसचं, ओके, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला बॅरियर होऊ शकतात. ओके, सो दिस गोज इन टू द मिसलॅनियस, improper administration of medicine dose. Next is the role of pharmacist to improving compliance. So now we discuss what type of non-compliance is faced by the patient. Okay, so फार्मसिस्टचा रोल काय आहे की जो पेशंटचा नॉन कम्प्लायन्स आहे तो नॉन कंप्लायन्समध्ये चेंज करायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजे फार्मसिस्टचे जे नॉन कंप्लायन्सचे जे बॅरियर आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे. सो व्हॉट रोल इज प्ले बाय द फार्मसिस्ट इन टू दॅट इम्प्रूव्हिंग कंप्लायन्सनेसमध्ये काय आहे. फर्स्ट इज अ फिजिशियन and pharmacist can play an important role in improving compliance. फिजिशियन आणि फार्मासिस्ट हे दोन टर्मिनॉलॉजी, फिजिशियन, फार्मासिस्ट अँड थर्ड इज नर्स. ओके, ह्या तिघांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल किंवा हे तिघंच फक्त त्या पेशंटचे जे कंप्लायन्सनेस आहे ते इम्प्रूव्ह करू शकतात. ओके, सेकंड पॉईंट, द पेशंट कंप्लायन्स विल बी डिपेंड ऑन कम्युनिकेशन. ओके, जेव्हा काउन्सिलिंग करतात तुम्ही पेशंटला किंवा कम्युनिकेशन करतात पेशंटसोबत किंवा त्यांना काही ज्या अनअवेअर थिंग असतील त्या तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगता, अवेअरनेस करून देता त्याचं, त्यानंतरच हा जो बॅरियर आहे किंवा हे जे नॉन कंप्लायन्स आहे हे कंप्लायन्समध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ओके, सो नेक्स्ट इट इज डिपेंड ऑन काउन्सिलिंग. ओके, पहिलेच बोललो आहे मी, काउन्सिलिंगशिवाय हे बॅरियर पूर्ण दूर होऊ शकत नाही. ओके, सो इट डिपेंड ऑन काउन्सिलिंग. इन दॅट फर्स्ट इज काउन्सिलिंग डिपेंड ऑन पेशंट सेल्फ अँड ॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन. ओके, सेल्फ मेडिकेशन कसं घ्यायचं, त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट मेडिसिनचा यूज कसा करायचा, हे सर्व आपण त्यांना काउन्सिल करायचं आहे, सांगायचं आहे. ओके, नेक्स्ट इज अ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, एखाद्या तुमच्या ड्रगची काही ADR आहे की काय ते त्यांना काय करायचं आहे, आपण समजून सांगायचं आहे. इट इज अ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट पॉईंट इज अ काउन्सिलिंग डिपेंड ऑन पेशंट सेल्फ अँड ॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन. ओके, तोच पॉईंट आहे, मेन पॉईंट आपण त्याच्यामध्ये सब पॉईंट दिलेले. काउन्सिलिंग डिपेंड ऑन पेशंट सेल्फ अँड ॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन. सो इन दॅट फर्स्ट इज हाऊ टू रिमूव्ह द ड्रग फ्रॉम पॅकेज. काउन्सिलिंग कोणत्या पद्धतीने, फर्स्ट काय आहे त्याची टर्मिनॉलॉजी, कशी काउन्सिलिंग करायची आहे पहिल्यापासून. तो पहिला जो पॉईंट आहे तो हाऊ टू रिमूव्ह ड्रग फ्रॉम पॅकेज. एक तुम्ही मेडिसिन दिलेली पेशंटला, दिलेले मेडिसिन कोणत्या पद्धतीने त्या पॉकेटमधून रिमूव्ह करायची. ओके, सो या बेसिक कन्सेप्टपासून तुम्हाला काय करायचं आहे, त्या पेशंटला काउन्सिल करायचं आहे. सो हाऊ टू रिमूव्ह द ड्रग फ्रॉम पॅकेज. इफ पेशंट इज नॉट फॅमिलियर दॅन गिव्ह ॲडवाईस रिगार्डिंग रिमूव्ह ऑफ कंटेनर फ्रॉम पॅकेज. सो पेशंटला माहिती नसेल, फॅमिलियर नसेल त्या मेडिसिनच्या पॅकेजिंग रिमूव्ह कसं करायचं आहे त्याच्यापासून
तर आपण काय करायचे, त्यांना त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. सेकंड इज हाऊ टू ॲडमिनिस्टर. सो सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन मेडिसिन खूप प्रमाणात आहेत आपल्याकडे. सो ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे सुद्धा आपण त्यांना सांगितलं पाहिजे. सो हाऊ टू ॲडमिनिस्टर, गिव्ह द डिरेक्शन फॉर डोस ॲडमिनिस्ट्रेशन टू द पेशंट. पेशंटला काय करायचे आहे, डिरेक्ट करायचं आहे फॉर द डोस ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट इज द ॲडमिनिस्ट्रेशन टाईम. सो टाईम इज इम्पॉर्टन्स. ऑल those parameter is very important for the satisfactory response or for the patient. satisfy response हे सर्व पॅरामीटर व्यवस्थितरित्या फॉलो केल्यानंतरच भेटेल पेशंटला, त्यासाठी हे सर्व पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहे. सो थर्ड इज ॲडमिनिस्ट्रेशन टाईम फॉर safe and effective. The route of administration and time of administration is very important. सो मी पहिलेच सांगितलं आहे अँटासिड टॅबलेट आहे. सो टाईम किंवा तुमचे काही डोस असतात BID TID, ती 2 वेळ आपल्या दिवसातनं 2 वेळेस असतात, काही टॅबलेट्स काही 3 वेळेस असतात. सो तो टाईम ड्युरेशनसुद्धा खूप मॅटर करतं तुमचे थेरॅप्युटिक रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी. ओके. सो नेक्स्ट इज द ड्युरेशन ऑफ यूज. फार्मासिस्ट मस्ट हॅव टू गिव्ह सेवरी टू टेक मेडिकेशन टाईम विच कॅन बी प्रिस्क्राईब इन द प्रिस्क्रिप्शन. ड्युरेशन ऑफ यूज, कोणकोणत्या ड्युरेशनमध्ये यूज करायचा आहे हा ड्रग. ओके. ते फार्मासिस्टनी काय केलं पाहिजे, त्या प्रिस्क्रिप्शनवरती प्रिस्क्राईब केलेल्या प्रिस्क्रिप्शनवरती काय करायचं, तुम्ही राईट डाऊन करून द्यायचं. नेक्स्ट इज द हाऊ टू स्टोअर द ड्रग. ड्रग कसा ठेवायचा आहे, ओके, कोणत्या पद्धतीत ठेवायचा आहे. सो गिव्ह ॲडवाईस रिगार्डिंग स्टोरेज कंडिशन. सपोज काही ड्रग जे असतात किंवा काही मेडिसिन असतात ते फ्रोझन कंडिशनमध्ये लागतात. सो ते तुम्हाला काही रूम टेम्परेचरमध्ये ठेवू शकतो, काही आपल्याला काय करावं लागतं, फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. सो हे सुद्धा त्यांनी सांगायचं आहे की कोणत्या पद्धतीने तुम्ही तो ड्रग स्टोअर करायचा आहे. नेक्स्ट इज अ साईड इफेक्ट. सो in side effect, drug interaction, allergy, this information should be given by pharmacist to improve the compliance. आपण फार्मासिस्टने ADR किंवा त्याची ॲलर्जी, ओके, ड्रगची काय ही सांगितली पाहिजे. कशासाठी, जर काही ॲलर्जी किंवा काही इंटरॅक्शन झाली पेशंटला तर पेशंट घाबरून गेलेला जायला नको, त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण त्या पेशंटला सांगितलं पाहिजे का ड्यू टू द diuretics consumption. Suppose any physician is prescribed diuretic to the patient. So आपण काय सांगितलं पाहिजे त्याला, डायरेटिक्समुळे काय होऊ शकतं, तुमची जी युरिनेशनचं व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होऊ शकतं. सो घाबरून जायची गरज नाही. ओके. किंवा समटाईम येलोविंग ऑफ युरिन इज ऑकस ड्यू टू द सम अँटीबायोटिक टॅबलेट. ओके. अँटीबायोटिक टॅबलेट जेव्हा कंझ्युम केलेले असेल पेशंटनी किंवा ओके घेतलेले असतील तर तेव्हा त्या टॅबलेटचा एक ॲडवर्स इफेक्ट आहे. काय करतं ते, युरिनची जे कलर आहे तो चेंज करतो, येलोविंग ऑफ युरिन. सो त्यावेळेससुद्धा पेशंट घाबरून जायला नको. ओके. त्यासाठी आपण काय सांगायचं की जेव्हा त्याला प्रिस्क्राईब करतोय किंवा देतोय ड्रग तेव्हा काय सांगायचं, दिस इज डिसॲडव्हान्टेज ऑर दिस इज द साईड इफेक्ट ऑफ दॅट ड्रग. सो डोंट misuse it. Okay. Next is additional information. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे, गुड कम्युनिकेशन इज डिफिकल्ट दॅन प्रिस्क्राईब. ओके. गुड कम्युनिकेशन इज डिफिकल्ट दॅन प्रिस्क्राईब. सो टेक प्रिस्क्रिप्शन अँड राईट इन्फॉर्मेशन ऑन द प्रिस्क्रिप्शन ड्युरिंग कम्युनिकेशन. ओके. काय करायचं आहे, सपोज कम्युनिकेशन बॅरियरचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो जेव्हा तुम्ही सांगताय पेशंटला. ओके. त्याऐवजी आपण काय करायचं आहे, सपोज एखाद्या पेशंटला समजत नसेल आपण सांगितलेलं तर आपण काय करायचं, लिहून द्यायचं. सपोज आपण कसं जेव्हा टॅबलेट आपण डिस्पेन्स करतो किंवा मेडिसिन डिस्पेन्स करतो तर आपण लेबल लावून देतो, बरोबर. फार्मासिस्टनी काय केलं पाहिजे, काय त्यांनी हे घेतली पाहिजेत काळजी की काय लेबलिंग करून द्यायचं. सो लेबल स्टिक करायचं आणि लेबलवरती स्टिक केल्यानंतर तुमचा जो डोस आहे किंवा त्या पेशंटचा जो डोस दिलेला आहे फिजिशियननी तो डोस काय करायचा त्यांनी मेन्शन करायचा त्या कशावरती, त्या स्टिकरवरती. ओके. जेणेकरून ते काय होऊ शकतं, तुमचं डायरेक्टली ते प्रिस्क्रिप्शन ते
नुसते त्यांनी स्ट्रीप पण बघितली ती तरी त्यांना आयडेंटिफाय झालं पाहिजेत की ही 2 वेळेस टॅबलेट आहे दिवसातनं किंवा ही 1 वेळेस आहे. ओके. डू नॉट ओव्हरलॅड द पेशंट इन्फॉर्मेशन, स्पेसिफिक पॉईंट शुड बी हायलाइटेड. ओके. देन नेक्स्ट इज ॲडवाईज फॉर यूज ऑफ कॉमन मेडिसिन. सो कॉमन मेडिसिनचे यूजसाठी ॲडवाईस दिलेली आहे, एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ड्रग्स तुम्हाला दिलेले आहे आणि त्या ड्रग्ससाठी तुम्ही काय काय ॲडवाईस करू शकता हे त्यापुढे दिलेलं आहे. इन दॅट फर्स्ट इज अ सॅलिसिलेट. सो सॅलिसिलेट इज अ ड्रग. ओके. सो व्हॉट ॲडवाईज इज गिवन टू दॅट सॅलिसिलेट इज डू नॉट टेक ऑन एम्प्टी स्टमक. ओके. काय ॲडवाईस दिलेलं आहे, जेवण एम्प्टी स्टमक असताना तुम्ही ते मेडिसिन काय करायचे, कन्झ्युम करायचे नाही. ओके. त्याच्यानंतर टेट्रासायक्लिनचं तर कॉमन आहे, तुम्हाला माहिती असेल सर्वांना. टेट्रासायक्लिन ही मिल्कसोबत घ्यायची नसते. ओके. डू नॉट टेक विथ मिल्क. ओके. नेक्स्ट असे खूप सारे ड्रग्स दिलेले ज्यांचे काही ॲडवाईस त्यांनी काय केलेलं आहे दिलेलं आहे. अशा ॲडवाईस तुम्हाला काय करायचं आहे, पेशंटला द्यायचं आहे, जेणेकरून पेशंट कंप्लायन्स काय होईल, इम्प्रूव्ह होईल. ओके. म्हणजे सॅटिस्फाय रिस्पॉन्स भेटला पेशंटला म्हणजे काय होईल, पेशंट कंप्लायन्सनेस होईल. सो all those parameter is given in this topic. Okay. So this is the advice for the common use of drug. Next is medication history. It is a job of pharmacist to complete medication history. Medication history बद्दल आधीच मी क्लिनिकल फार्मसीमध्ये इंट्रोडक्शन टू क्लिनिकल फार्मसीमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की मेडिकेशन हिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे. ओके. मेडिकेशन हिस्ट्री आपण कलेक्ट केलेली असेल आधीच आणि त्यानंतर परत पेशंट आपल्याकडे आलेला असेल तर आपण विदाऊट टाईम कन्झ्युमिंग, एक जास्त टाईम न लावता आपण काय करू शकतो, त्याला व्यवस्थित ड्रग काय करू शकतो, प्रिस्क्राईब करू शकतो. जे त्याला जे ॲलर्जिक ड्रग असतील ते आपण काय करू शकतो, त्यातनं रिमूव्ह करून, आणि जे त्याला व्यवस्थित म्हणजे जे विदाऊट ॲलर्जी ड्रग असतील तेच आपण त्याला काय करू शकतो, प्रिस्क्राईब करू शकतो. म्हणजे त्याला विचारण्याची गरज नाही परत की तुला कोणत्या ड्रगमुळे ॲलर्जी होती. आपल्याकडे डायरेक्टली पेशंट मेडिकेशन हिस्ट्रीचा रेकॉर्ड ओपन करायचा आणि त्यामध्ये बघून घ्यायचं या पेशंटला या ड्रगची ॲलर्जी. ओके. सो तो ड्रग तुम्ही रिमूव्ह करून बाकीचे सर्व ड्रग त्याला काय करायचे, प्रोव्हाइड करायचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे, जे त्यांनी आपल्याकडनं काय केलेले आहे, मागितलेले आहे. ओके. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पेशंट हिस्ट्री? टू डेव्हलप द लिस्ट ऑफ पेशंट प्रेझेंट अँड पास मेडिकेशन. काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रेझेंट जे पेशंट आलेले पेशंट आत्ताचे आणि आधीचे पेशंट जे आधी येऊन गेलेले त्यांची काय करायची आहे, आपण मेडिकेशन हिस्ट्री काय करायची, एक लिस्ट काय करायची, डेव्हलप करायची. डिटरमाइन ॲलर्जी अँड एडीआर आणि ॲलर्जी त्या पेशंटची काय करायची, डिटरमाइन करायची. टू नो द पेशंट हॅबिट्स टू ॲडवाईज ऑल ऑब्जेक्टिव्ह मेडिकेशन हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. ओके. सो त्यांचे हॅबिट पण विचारून घ्यायचे, कारण की जेव्हा एक ड्रॉबॅक म्हणजे एक हे की अल्कोहोल कन्झ्युम केलेलं असेल पेशंटनी तर त्यांनी टॅबलेट किंवा मेडिसिन घेऊ नये. ओके. सो असे काही हॅबिट असतील काही लोकांना. ओके. सो अल्कोहोल त्यांनी कन्झ्युम केलेलं आहे, ड्रिंक केलेलं आहे, त्यानंतर मेडिसिन घेताय तर त्याचा एडीआर होऊ शकतो, ॲडवर्स रिॲक्शन होऊ शकतो. सो ते नॉन कम्प्लायन्समध्ये चाललं जातं, कारण की त्यांनी आपल्या इन्स्ट्रक्शन फॉलो केलेलं नाही. सो आपल्याला माहिती असेल ऑलरेडी का हा समोरचा व्यक्ती किंवा हा पेशंट काय करतो, अल्कोहोल कन्झ्युम करतोय. सो त्याला आपण त्याच वेळेस काय सांगू शकतो, ही टॅबलेट अल्कोहोल कन्झ्युम न करता तुम्हाला काय करायची आहे, घ्यायची आहे. ओके. जेणेकरून तुमचं जे थेरपॅटिक रिस्पॉन्स आहे किंवा थेरपॅटिक इफेक्ट जो भेटणार आहे तुम्हाला तो प्रॉपर भेटेल. ओके. किंवा एडीआर क्रिएट होणार नाही ड्यू टू दॅट हॅबिट. ओके. थँक्यू व्हेरी मच. ओके. फिनिश.